नमस्कार. आज आपण आषाढ स्पेशल उपवासाचे आप्पे कसे बनवायचे हे बघणार आहोत. अतिशय सोपी रेसिपी आहे. त्याचबरोबर चटणी कशी बनवायची ते सुद्धा बघणार आहोत. तर यामध्ये डिटेल रेसिपी सांगितलेली आहेत पूर्ण. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याचप्रमाणे हे अप्पे करताना काय काळजी घ्यायची, यामध्ये काय ॲड करायचं, यामुळे अप्पे अतिशय टेस्टी होणार. त्याचप्रमाणे ही रेसिपी कोणीही सांगितली नसेल, इतकी जबरदस्त रेसिपी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी भगर म्हणजेच उपवासाचा तांदूळही म्हटल्या जाते काही भागामध्ये, त्याचप्रमाणे अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे. तर साबुदाणा यापेक्षा कमी घेतला तरीही चालेल, म्हणजे थोडा खमंगपणा येतो अप्प्याला, म्हणून मी इथे साबुदाणा जास्त घेतलेला आहे. तर आता आपण हे मिक्सीमधून याचं वाटण करून घेऊयात. पण हा साबुदाणा आणि भगर जे आहेत भाजून घेतलेली होती, साधारण 2 मिनिट भाजून घेतलेली, थंड होऊ द्यायची. नंतर हे मिक्सीमधून आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे यामध्ये अर्धा वाटी दही टाकलेलं आहे. दह्यामुळे अप्पे छान लागतात. त्याचप्रमाणे 1 ते 2 मिरच्या टाकलेल्या आहे. जास्त मिरच्या टाकायच्या असेल तर तुम्ही टाकू शकता. हे वाटण करताना आपल्याला अतिशय सॉफ्ट नाही करायचं आहे, थोडं जाळीदार ठेवायचं आहे, म्हणजे अप्पे जे आहे ना थोडे जाळीदार बनणार आणि अप्पे चिकट होणार नाहीत. तर ही झाली पहिली टिप्स. तर हे व्यवस्थित फेटाळून घ्यायचं आहेत आपल्याला. याचमध्ये आपल्याला 1 बटाटा ॲड करायचा आहे. तर बटाट्याची वरची साल काढून घ्यायची आणि बटाटा किसून घ्यायचा. तर जाड किस पाडलेला आहे. तर तुम्हाला किसायचा नसेल तर तुम्ही याचे स्लायसेससुद्धा कट करून टाकू शकता. तर बघू शकता जाडसर असा बटाट्याचा किस टाकलेला आहे आणि यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत. थोडे शेंगदाणे टाकलेले, त्याची साल काढून घेतलेली होती शेंगदाण्याची, भाजून घेतलेले होते. त्याचप्रमाणे अप्पे पात्रावर तेल टाकून घेतलेलं आहे. तोपर्यंत अप्पे पात्र गरम होणार. तर यामध्ये 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित फेटाळून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला स्पंज येण्यासाठी म्हणजे स्पंजी होण्यासाठी यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच इनो टाकून घ्यायचा आहे. इनोमुळे छान फ्लफी आणि सॉफ्टसुद्धा होतात. तर यामध्ये इनो जर नसेल तर तुम्ही बेकिंग सोडासुद्धा टाकू शकता किंवा खायचा सोडा टाकू शकता. व्यवस्थित फेटाळून घेतलेलं आहे. अप्पे पात्र गरम झालेलं आहे. तर यामध्ये आता आपण अप्पे टाकून घेऊयात. सारण टाकून घेऊयात यामध्ये. हे अप्पे जे आहेत टेस्टला अतिशय भन्नाट लागतात. उपवासाला आषाढी एकादशीला नक्की तुम्ही करून बघा. तर यामध्ये समोर चटणीची रेसिपीसुद्धा सांगितलेली आहेत व्हिडिओ. तर बघू शकता पूर्ण अप्पे आपण टाकून घेतलेले आहेत. तर अप्पे जे आहेत नॉनस्टिक पॅन आहे. तर साधारण 2 मिनटातच अप्पे होऊन जातात झटपट. तर पलटून घेतलेले आहेत या पद्धतीने किंवा स्पूनच्या साहाय्याने तुम्ही पलटून घेऊ शकता. आणि पलटून घेतल्यानंतर थोडं तेल टाकायचं आहे त्यावर, म्हणजे अप्पे छान भाजले जाणार. तर बघू शकता इथे मी थोडं तेल टाकून घेतलेलं आहे आणि परत ठेवलेले आहेत. तर अप्पे गरमागरम अप्पे तयार आहेत. बघू शकता मस्त झालेले आहेत, जाळीदारसुद्धा झालेले आहेत. ते मी तुम्हाला फोडून दाखवणार आहे. तर आता आपण चटणी बनवायला घेऊयात. इथे मी भाजून घेतलेले शेंगदाणे होते, त्याची वरची साल पूर्ण काढून घेतलेली. त्यामध्ये 1 वाटी पाणी टाकलेलं आणि मिरची टाकायचं विसरले होते, मिरचीसुद्धा टाकलेली. नंतर त्याचं सॉफ्ट असं वाटण करून घेतलं. कढईमध्ये तेल टाकलेलं, त्यामध्ये जिरा टाकलेला 1 चम्मच आणि मीठ टाकलेलं आणि जे वाटण होतं आपण करून घेतलेलं मिक्सीमधून ते टाकलेलं आणि व्यवस्थित परतून घेतलं साधारण 1 मिनिट. आणि यामध्ये 1 वाटी दही टाकलेलं. तर दही टाकल्यानंतर व्यवस्थित फेटाळून घ्यायचं, म्हणजे दही पूर्ण मिक्स व्हायला हवं. त्याचमध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आणि व्यवस्थित हे फेटाळून घेतल्यासारखं चम्मचने करून घ्यायचं. तर यामध्ये साधारण 2 चम्मच साखर टाकली. साखर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता. तुम्हाला आवडत असेल टाका, नाही आवडत असेल नाही टाकली तरी चालेल. तर आता आपण अप्पे सर्व करूया. तर मस्त खमंग असे अप्पे बनवलेले आहेत आणि त्याचप्रमाणे चटणीसुद्धा बनवलेली आहे. तर या आषाढी एकादशीला नक्की करून बघा ही रेसिपी. अतिशय पौष्टिक आहेत आणि छानसुद्धा, टेस्टलासुद्धा अतिशय भन्नाट अशी होते. तर रेसिपी आवडल्यास प्रगती इझी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. या अगोदर 2-3 रेसिपी टाकलेल्या आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळून जाणार. त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.